एसटीत मोठमोठ्याने ओरडू लागली महिला. चालकानं थेट एसटी नेली ठाण्यात. झालेला प्रकार पाहून पोलिसही हादरले. अंघोळीच्या बकेट अन आत असं नेमकं काय होतं त्या बसमध्ये? जळगाव जिल्ह्यात धावणारी ती एसटी नेहमीसारखीच गर्दी. कोणी कामावर निघालेलं, कोणी घराकडे परतणारं, कोणी शांतपणे बसलेलं, तर कोणी उभं राहून प्रवास करणारं. सगळं काही अगदी नेहमीसारखं सुरू होतं. बस पुढे सरकत होती, थांबे येत होते, लोक चढत उतरत होते आणि अचानक बसच्या आत एक गोंधळ उडाला. एका महिलेचा आवाज मोठमोठ्याने घाबरलेला. कंपणाऱ्या शब्दात लोक आधी चकित झाले. काही क्षण कुणालाच काही कळलं नाही. क्षणभर वाटलं कदाचित तब्येतीचं काही कारण असेल किंवा कोणाची तरी भांडण, पण तिचा आवाज वाढतच गेला. ती ओरडत होती, हात गळ्याकडे नेत होती, डोळ्यात भीती होती आणि चेहऱ्यावर धक्का. बसमधील शांतता संपली. सगळ्यांची नजर तिच्याकडे खिळली. कुणी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, कुणी चालकाकडे पाहिलं, कुणी आपोआपच आजूबाजूला पाहू लागलं. क्षणाक्षणाला वातावरण बदलत होतं. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहत होते, नेमकं काय झालंय? बस अचानक का ओरडते? बसमध्ये ही जी महिला बसलेली आहे ही अचानक का ओरडते? बसमध्ये काहीतरी गंभीर घडलंय का? वाहक पुढे आला. चालकाने आरशातून मागे पाहिलं. महिला काही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. फक्त एकच वाक्य वारंवार बोलत होती, माझं माझं नाही आहे. हे शब्द ऐकून अनेकांची धडधड वाढली. बसमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जण अस्वस्थ झाले. काहींनी आपापल्या वस्तू तपासायला सुरुवात केली. चालकाने बस थांबवली. महिलेची अवस्था पाहून क्षणभर तोही तबकला. क्षणातच एक निर्णय घेतला गेला. बसचा रस्ता बदलला. प्रवाशांना काहीच सांगितलं गेलं नाही. कोणी विचारत होतं, कोणी अंदाज बांधत होतं. बस मात्र थांब्याकडे न वळता थेट पुढे जात राहिली. आतला तणाव वाढतच होता. महिलेचं रडणं, लोकांचं कुजबुजते आवाज आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आपण कुठे चाललोय? काही वेळाने जे दृश्य दिसलं त्याने अनेकांना धक्का दिला. आता बस थेट पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन थांबली. क्षणभर सगळे स्तब्ध. कोणी खाली उतरण्याचं धाडस केलं नाही. पोलीस बाहेर आले. त्यांनी बसकडे पाहिलं, आतल्या प्रवाशाकडे पाहिलं आणि मग एकामागोमाग एक सगळ्यांना खाली उतरवण्यात आलं. लोकांचे चेहरे बदलले, घाबरलेले, गोंधळलेले. काहींच्या चेहऱ्यावर संताप तर काहींच्या डोळ्यात भीती. पोलिसांनी शांतपणे चौकशी सुरू केली. महिलेला बाजूला बसवण्यात आलं. तिच्या हातात पाणी दिलं गेलं. हळूहळू ती बोलू लागली आणि तेव्हा हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. बसच्या गर्दीत उतरताना, चढताना क्षणभराच्या निष्काळजीपणात तिच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू कधी निघून गेली हे तिलाच कळलं नाही. उतरायच्या वेळेस हात गळ्याकडे गेला आणि तेव्हा तिनं जाणवलं की क्षणापूर्वी जे होतं ते आता नाही. त्याच क्षणी ती कोसळली. तिच्या ओरडण्यामागे कारण होतं तेच. पोलिसांनी बसमधील काही प्रवाशांकडे लक्ष केंद्रित केलं. कुणावरही आरोप नव्हता, फक्त संशय. थोडी तपासणी झाली. काही जणांना थांबवण्यात आलं. त्यानंतर बस पुन्हा प्रवासासाठी सोडण्यात आली. कुणीही अपेक्षा केली नव्हती की एक साधा प्रवास अशा प्रकारे थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाईल. त्या दिवशी त्या एसटीत बसलेला प्रत्येक प्रवासी घरी परतताना एक गोष्ट नक्की विचारत होता, गर्दीत क्षणाची ही बेपरवाही किती मोठा धक्का देऊ शकते. आणि म्हणूनच जळगाव जिल्ह्यातील ही घटना आजही अनेकांना विचार करायला भाग पाडते.